हाय नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, जे व्यक्ती अपंग आहेत किंवा दिव्यांग आहेत तर त्यांच्यासाठी सरकारने ई-KYC करणे बंधनकारक केलेले आहे। ज्यांच्याकडे UID कार्ड किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि ते सर्व योजनांचा लाभ घेत आहेत तर अशा सर्वांना ई-KYC करणे अनिवार्य आहे आणि ही ई-KYC तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता। तर ही KYC कशी करू शकता तर ते आज मी या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण पाहूया की आपल्याला ई-KYC कशा प्रकारे आपल्या घरी बसल्या मोबाईलमधून करता येईल। सर्वात अगोदर तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलच्या किंवा PCच्या इथं क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे किंवा गुगलवरती तुम्हाला इथे येऊन इथे तुम्हाला UDID अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्च करायचं आहे। UDID सर्च केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता खाली इथे PVD लॉगिन अशा प्रकारे ऑप्शन मिळेल। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती तुम्ही डायरेक्टली पेजवरती लॉगिनच्या आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो एनरोलमेंट नंबर आहे UDID नंबर आहे तर तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर त्याच्यानंतर तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे ज्या व्यक्तीचा दिव्यांग व्यक्तीचा जे आपण लॉगिन करणार तर त्याचा डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिसतो आहे तर त्या कॅप्चाचं उत्तर इथे तुम्हाला आन्सर इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि लॉगिन इथे क्लिक करायचं आहे। लॉगिन इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपले लॉगिन केले जाईल आणि इथे तुम्हाला इकडे डाव्या कोण्यामध्ये तुम्ही बघू शकता तर इथे अपडेट ई-KYCचा ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला अपडेट ई-KYCचा ऑप्शन दिसतो आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे ई-KYC करण्यासाठी तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तर तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल। जर तुमचा आधार कार्डचा नंबर इथे येत नसेल तर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला इथे आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर जो बॉक्स दिसतो आहे इथे तुम्हाला टिक मार्क करायचा आहे। त्यानंतर जनरेट OTP इथे क्लिक करायचा आहे। जनरेट OTP इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाईल। तर तो OTP आता इथे आपल्याला आलेला आहे तर OTP तो इथे टाकून घ्यायचा आहे। तर हा OTP टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय OTP ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर जी आपली जी ई-KYC आहे तर ती इथे सक्सेसफुली झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे ग्रीन ह्याच्यामध्ये आपल्याला सक्सेसफुली व्हेरीफाय अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे तुमच्या UDID ई-KYC ऑनलाईन करू शकता घरी बसल्या मोबाईलवरून। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।